तर संजय राऊत यांच्या घरी अनिल देसाई, अरविंद सावंत आणि संजय राऊत यांच्यामध्ये बैठकीला सुरुवात झालेली आहे। संजय राऊत यांच्या घरी अनिल देसाई, अरविंद सावंत आणि संजय राऊत यांची बैठक सुरू आहे। पत्रकार परिषदे अगोदर तीनही नेत्यांची बैठक होती आहे। थोड्याच वेळात तीनही नेते पत्रकार परिषद घेणार आहेत। तर शिवाजी आपल्यासोबत आपले प्रतिनिधी आहेत तर शिवाजी काळे, तर त्यांच्याकडून अपडेट्स घेऊया। तर शिवाजी, संजय राऊत यांच्या घरी आता बैठक पार पडते। अरविंद सावंत आहेत, अनिल देसाई आहेत त्या बैठकीला, त्यानंतर पत्रकार परिषद होणार आहे। नेमकी काय खलबतं घडतायत? सध्या तरी काय काय घडलेलं आहे हे सांगितलं जात असल्याची माहिती आहे। खरं तर जेव्हा पक्षातील काही खासदार फुटणार असल्याची कुणकुण लागल्यानंतर भाजपसोबत यातील काही नेत्यांनी संपर्क साधल्याची माहिती मिळते आहे आणि त्यानुसार संपर्क साधल्यानंतर भाजपकडनं काय सांगण्यात आलं होतं आणि त्या पद्धतीचा रिस्पॉन्स ती समोरून आला नाही का, हा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतो। कारण भाजपसोबत जाण्याच्या संदर्भामध्ये किंवा चर्चा ज्या होत्या त्या सुरू होत्या भाजपच्या वरिष्ठ नेत्यांशी, हे कालच समोर आलं होतं। मात्र त्यानंतर ठाकरे पक्षाच्या वतीनं पहिल्यांदाच जे खासदारांची बैठक बोलावली होती त्या बैठकीला अनुपस्थित आणि ऑनलाईन असणाऱ्या खासदारांच्या बद्दल मवाळ भूमिका घेण्यात आली होती। कारण अशा पद्धतीची जेव्हा बैठक बोलावली जाते तेव्हा मेल पाठवले जातात खासदारांना आणि जे खासदार अनुपस्थित असतात त्यांच्यावरती कारवाई केली जाते। दुसरीकडे दुसरा मुद्दा म्हणजे एखादा खासदार जेव्हा विरोधी पक्षाच्या मंचावरती जातो किंवा पक्षविरोधी कृती करतो असं जेव्हा पक्षप्रमुखांना वाटतं तेव्हा ते संसदीय पक्षाच्या वतीनं जो प्रमुख असतात, गटनेते असतात, त्यांच्या वतीनं लोकसभा अध्यक्ष, तिकडे राज्यसभेमध्ये सभापती असो, विधानसभा अध्यक्ष किंवा विधान परिषदेमध्ये सभापती, अशा पद्धतीने पत्र दिलं जातं। मात्र अशा पद्धतीची कुठलीही कारवाई अद्यापर्यंत झाली नव्हती। जेव्हा हे खासदार जात आहेत आणि पुढून म्हणजे केंद्रीय नेतृत्वाकडनं कुठलाही रिस्पॉन्स मिळत नाही, ही जेव्हा खात्री झाल्यानंतर ठाकरे गटाने जे आहे आता त्यांच्यावरती कायदेशीर कारवाई करण्याचं ठरवलेलं आहे। त्या अगोदर ही बैठक घडत आहे। मात्र अद्यापर्यंत कोणताही खासदार जे आहेत ते समोरून येऊन आम्ही शिंदे सोबत जात आहोत असं बोललेले नाहीत। एकनाथ शिंदे यांच्यासोबत जातो असं ते बोललेले नाहीयेत। त्यामुळे शिवसेनेत कोण जातंय कोण थांबतंय याचा अधिकृत घोषणा झालेली नाहीये। जेव्हा हे पत्र जाईल त्यानंतर यांच्याकडनं कारवाईची अपेक्षा आहे। मात्र त्या अगोदरच यांच्याकडनं पत्र देऊन त्या ठिकाणी अशा पद्धतीने जे कोणी करतील त्यांच्यावरती कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात आलेली आहे। जी, धन्यवाद शिवाजी दिलेल्या या सर्व सविस्तर माहितीबद्दल। तर संजय राऊत यांच्या दिल्लीतील निवासस्थानी बैठक सुरू आहे। या बैठकीला अरविंद सावंत आणि अनिल देसाई आहेत। थोड्याच वेळात पत्रकार परिषद सुद्धा सुरू होणार आहे। त्या अगोदर या तिघांची बैठक सुरू आहे। व्हीप काढण्यात आलेला आहे। उद्या संसदीय दलाची बैठक संसदीय दलाची बैठक तर आपण आत्ताचे दृश्य पाहतोय। अनिल देसाई आता संजय राऊत यांच्या दिल्लीतील निवासस्थानी पोहोचलेले आहेत। या तिघांमध्ये बैठक सुरू होणार आहे। त्यानंतर पत्रकार परिषद ते घेणार आहेत। या पत्रकार परिषदेमध्ये ते काय भूमिका घेत आहेत, काय सांगतायत याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। संजय राऊत यांच्या दिल्लीतील निवासस्थानी अनिल देसाई पोहोचलेले आहेत। अनिल देसाई, अरविंद सावंत यांच्यामध्ये आणि संजय राऊतांमध्ये बैठक पार पडणार आहे। पत्रकार परिषदे अगोदर 3 नेत्यांची बैठक पार पडणार आहे।